भारतातील कोट्यवधी जनतेचं श्रद्धास्थान असलेले प्रभू राम, या प्रभू रामाच्या नावाने भारतीय जनता पार्टीने, RSSने, विश्व हिंदू परिषदेने गेली अनेक वर्ष राजकारण केलं. राजकीय हेतूने प्रभू रामाचा वापर केला, लोकांच्या श्रद्धास्थानाचा वापर केला. त्या प्रभू रामाच्या अयोध्येतील मंदिरामध्ये, मंदिराच्या बांधकामापासून तर आजपर्यंत वेळोवेळी त्या मंदिरामध्ये लूट झाली, वेगवेगळ्या प्रकारे कमिशन घेण्यात आलं, तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला, कोट्यवधी रुपयांची लूट झाली. याला जबाबदार त्या मंदिराचे जे विश्वस्त मंडळ आहे, ट्रस्टी आहेत, ते सर्वस्वी जबाबदार आहेत. ते जबाबदारी झटकू शकत नाही. भारतीय जनता पार्टीने, RSS त्याला जबाबदार आहे. यांनी जे काही घोटाळे केलेले आहेत, जी आर्थिक लूट केलेली आहे, मंदिराच्या दानपेटीवर आणि सर्वच एकूण पैशावर आणि सोन्या नाणं सगळ्या वस्तूवर दरोडा टाकलाय, त्याची चौकशी पारदर्शकपणे होईल की नाही याची शंका समस्त भारतीयांना आहे. कारण चौकशी करणारे लोक त्यांचेच आहेत, चौकशीचा आदेश देणारे लोक त्यांचेच आहेत. विश्वस्त मंडळामध्ये खजिनदार जे आहेत, किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, हे जबाबदारी झटकत आहेत खजिनदार म्हणून. या गोविंद देवगिरींच्या वेदव्यास प्रतिष्ठान आळंदीमध्ये आहे, 12 एकरावर आहे. महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये या वेदव्यास प्रतिष्ठानची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. कोट्यवधी रुपयाची मालमत्ता या प्रतिष्ठानकडे आली कुठून? गोविंद देवगिरी यांची चौकशी का होत नाही असा प्रश्न आम्हाला पडतोय. खजिनदार म्हणून गोविंद देवगिरी जबाबदारी झटकू शकत नाहीत. हेच गोविंद देवगिरी वारकरी संप्रदायाचे वैदिकीकरण आणि ब्राह्मणीकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या वेदव्यास प्रतिष्ठानमध्ये ब्राह्मणेतरांना शिक्षणासाठी प्रवेश नाहीये. फक्त ब्राह्मण असतील तरच त्यांना प्रवेश मिळतो. या पद्धतीने जातीवादी असलेले वैदिकीकरण आणि ब्राह्मणीकरण वारकरी संप्रदाय करून वारकरी संप्रदायाचा हायजॅक करण्याचा जो प्रयत्न करतायत, त्या गोविंद देवगिरींना ताबडतोब आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं पाहिजे. त्यांची चौकशी झाली पाहिजे. प्रभू रामाच्या नावाने अनेक रामकथा सांगणारे या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोक आहेत, जे लाखो रुपये घेऊन रामकथा सांगतात, रामचरितमानस सांगतात. हे रामकथाकार आता कुठे लपून बसलेत? या रामकथाकारांनी आता का बोलायची भूमिका घेतलेली नाही? सर्व रामकथाकार जे धंदेवाईक आहेत, पैसे घेऊन रामकथा सांगतायत, लाखो रुपये घेऊन रामकथा सांगतायत, त्या सर्व रामकथाकारांनी आता पुढे आलं पाहिजे. राम मंदिरामध्ये पडलेल्या दरोड्याच्या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.